तर रामराम मंडळी, आता आम्ही चाललो देवालीकडे मंदिरामध्ये. जुन्या चाललो आम्ही. तिथे एक महादेव मंदिर आहे आणि तिथे आपल्याला कार्यक्रम आहे पहा. आता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये इथे जंगलामध्ये येत आहे. मस्त तिकडे आता तिची जरासा नजरा पाहायला भेटायला तिथे जरा झाडं समजा वाढीत आहे, सागा झाडं सगळी. आता काय उन्हाळ्याचं काय झाडं काय हिरवे गिरवे नाही आहे बाकीची. आता इथं वैरी बसतात आम्ही इथं लिहून लागले पहा. रस्ता एवढा भारी आहे माणसाला, गाडी एकदम जोरात चालली असं एवढं व्हायला लागलं. आता हवा तरी लागली तशी. आणि तशी आता एक गाव लागतं पुढं, तिथं असे रस्त्याला खेळता येतं. तिथं दावी दिवी येते ते जराशी वाटेल तर हे रस्ता जाते बा सरळ पुसतलं पहा. आता हे जंगल येते अशी वाटेल सरळ पुसतलं रस्ता जाते. हाटेल बिटेल येतं. आणि आता आम्ही वरी बसल्यामुळं बसून लागले. आणि मंडळी आता इथे पा पवनचक्की येतं आपल्या गावातून दिसत पहा. तुम्हाला दाखवलं होतं एकदा एका व्हिडिओमध्ये. जर पाहिलं असेल तर ते पहा अवश्य व्हिडिओमध्ये येत पहा. तर लागले म्हणजे कसं जरा खडकावर राहणे म्हणजे जागा आहे. माझं इथं पवनचक्की जवळजवळ येत सगळं माणसं पवनचक्कीत येतं या जागेवर. मस्त सरळ रस्ता असा एकदम भयानक रस्ता आहे. काय पवनचक्कीत पाहिजे त्याच्यावर काय पवनचक्की काही चालू येतं काही बंद येतं. तर मंडळी ही जागा कोणती आहे ती तुम्ही मला सांगा बरं कमेंटमध्ये. जे पुसाचे माणसं आहेत ते अवश्य सांगा जागा कोणती. तर जर तुम्हाला माहीत असेल सांगा, नसेल माहीत तर मी तुम्हाला सांगतो. तर मंडळी हे पहा, हे आपला समजा हे खंडाळा घाट पहा. हे इकडं जाते पुसदला रोड आणि हे इकडं जाते वाशिंदला रोड. आता इथे समजा चहा पाण्यासाठी इथे आम्ही थांबलो होतो. आता आम्हाला इथून खाली उतरायचं घाटातून. एक कच्चा रस्ता लागेल, तिकडून एक गाव आहे तिकडे जातात आम्हाला. ते मंडळी आता इथं आलो आता खंडाघाटात. नांदोरा नांदोरा दादर म्हणून वडगाव वडगाव वडगावला पुढे आहे. वडगावला पुढे हो माझा दानोर आहे. रस्त्याला भारी भारी म्हणजे तू हो मकड तेवढा रस्ता सर. रस्ता जरा खराब होता, आता झाला का ना का रस्ता खराब होता. तर मंडळी आता त्याचा आम्ही आता इथे पोचलो या देवाच्या ठिकाणी. रस्ता एवढा अवघड आहे, 5 कामच नाही पहा. आता काय करायचं, आता तशी मंदिर आहेत 2-3. तर आम्हाला जायचं पाहिजे खालच्या मंदिरात. ते शेजारी मंदिर आहे, ते कशाचं मंदिर आहे थोडं माहीत नाही. आता चाललं मी इथं. आणि बहुतेक आता 1:30 वाजून गेले. एवढं ऊन लागायला आहे, खूप उशीर झाला समजा. आता आम्हाला इथं यायला या जागी. इथं पहा ना मागं पहा सगळं जंगलामध्ये इथं मंदिर आहे. पूर्ण असं जंगल आहे, तशी झाडं म्हणजे काय तर पालना वाळला त्या झाडाचा. सगळे सागा झाडे आहेत इथं. तर मंडळी आता चला आपण जाऊ पुढच्या त्या मंदिराकडं. पाहिजे मला आता इथे समजा काय म्हणतात त्याला नजारा दाखवतो बघा नाही. इथे तळ दिसाले, मोठं तळ इथं बघा नाही. चला मग हे बाई आहे तशी तळ आहे हे बाई इथे बघा नाही. आणि हे तशी मंदिर आहे बाई. इथं मंदिर आहे आणि आमची गाडी इकडं वरी आहे लावली. काय असं ते समजा जागा येतं ठिकाण बघा नाही. तर या रस्ता हे कच्चा रस्ता आहे ना, या कच्च्या रस्त्याने जातात आम्हाला इथं पुढं. चला मग. आणि मंडळी आता मी इकडं आलो आता मंदिराजवळ. मंदिर मागे मी आता मी जरा पुढं आलो मंदिराच्या. कारण की आता इथे मध्ये 1 नंबर करायची त्यामुळं. आणि एवढ्या जंगलामध्ये मी एकटा आहे इथं.
फाटा लागली माझी. नाही आता चष्मा काढा कारण की कसं आहे ते वर शायनिंग होईल ना आहे का ना त्याच्यामुळं. आता मी काय करतो आता इथंशी 1 नंबर करतो तर तो परत तुम्ही ना खिशात बसा मी आहे का ना. म्हणजे कसं मोबाईल बंद करतो ना मी मग 1 नंबर करतो मी. चालेल ना तुम्हाला. तर मंडळी आता आम्ही आता 1 नंबर करून आता मी चालू तिकडं वरी पुन्हा मंदिराकडं. तर आता आपल्याला काय करायचं स्वयंपाक बनवायचा आपल्याला. गोड भात कढी खिचडी बनवायची. म्हणजे कसं आहे ज्या माणसं समजा गोड आवडत नाही वस्तू त्यासाठी खिचडी म्हणजे काय मला पण गोड वस्तू आवडत नाही म्हणजे गोड भात आवडत नाही मला पण. तर मी आता आणि काय बाकीची माणसं ते आता खिचडी खाणार म्हणून का नाही. तर मंडळी आता मला ते डिक सापड आहे तशी धावड्याचा तुम्हाला दाखवतो बा. धावडा नेमकं कशाला म्हणतात ते मला दाखवतो बा. हे बा हे झाड बा धावड्याचं तर याचा डिक खातात पहा. तिथे मला एक डिक सापडा तुम्हाला दाखवतो. इथं काळा झाला डिक. हे बा याच्यात डिक आहे जास्त डिक आहे इथं मस्तपैकी. हे बा हे बोटात डिक आहे आजूकीच्यात आहेच डिक पण ते का निघणार नाही. चला मग अजून पाव पुढं कुठं आहे का अजून डिक बघा नाही. मग कसं आहे या भागामध्ये झाडं जास्त आहेत धावड्याचे पहा तुम्ही पूर्ण असं जंगल भाग आहे. आणि या जंगलामध्ये वाघ एक सगळं आहे बिबटे म्हणून मी वाघ आहेत कारण की हे यवतमाळचं जंगल आहे. म्हणजे आता हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येते बा जंगल आहे. म्हणजे कसं तालुका पुसद यायला आणि जिल्हा आहे यवतमाळ या भागात पहा असं जंगल येतं काही सगळंच ह्याच्यात प्रत्येक प्राणी इथं आढळतात जसे की समजा वाघ एक सगळे बिबटे. म्हणजे बा इथेशी पहा मंदिर इथेशी एक काय म्हणतात हॉल आहे म्हणजे काय सभागृह का असं म्हणतात ना तशा टाईपचा पहा इथं. पण प्रत्येक अशी पूर्ण अशी व्यवस्था केली आहे तशी बाथरूमची सगळी अशी तशी. आणि इथं पांढरं कलरचं तुम्हाला दिसाल ते मंदिर इथं काय असं का नाही. चला मग आता मग काय करू पटापट दर्शन करू देवाचं नाही. भेटतो तुम्हाला मी आता थोड्या वेळात. तर मंडळी हे पाय तशी इथे खाऊ देत पाय गिळ झाले तशी. हां काय हो गांडूळ येणार रे पाय ते मंडळी असा ते खाऊ दे. इथे पाय गे धुवायला समजा पाय ते समजा धुतले मी. आणि इथं असं एक मंदिर येतं इथं आमचा सुरत पाय इथं इथेशी पुन्हा काय म्हणतात होम पेटवण्यासाठी जागा अशी पुन्हा तिथं ठिकाण आहे नाही. आता तुम्हाला पाय मंदिर दाखवतो इथून महाराज आहे इथे असं मंदिर येते या बाईकडं असं. ही सगळी जी मंडळी तुम्हाला दिसायला लागली मंडळी ही सगळी आमची मंडळी इथं. तर मंडळी पाय तशी हे मंदिर आहे महादेवाचं मंदिर इथं. निघाला तुमचा फोटो हे तू बाजू नको बे कोण फुटशील ते. आणि इथेशी आपलं विष्णूचं मंदिर इथेशी पाय इथं कासव एक बनवलेला. आणि इथेशी पाय विष्णूची महालक्ष्मीची मूर्ती इथं नागावर बसलेली. इथं आपली पाहुण्या मंडळी आपली घरची मंडळी इथे बसलेली आहे पहा सगळं अशा ठिकाणी. इथं पाठीमागून काय आहे इथं आमची नमुने काय प्रश्नपत्रिका पाहिली काढून कायची प्रश्नपत्रिका आहे कोणत्या विषयाची बरं. इथे विज्ञान 2ची प्रश्नपत्रिका म्हणायले ना काय लिहिलं काय माहीत पण ले बिगिन आलाच पेपर सोडून. त्याला माहीत होते आज इकडे यायचं म्हणून देवाला यानं कमीत कमी 10 वाजता पेपर द्यायला काय लिहिलं का नाही का कोण आठव पेपर याचं किती वाजता चालू झालं कोण आठव. एक प्रश्न सुटला म्हणाले पण एक प्रश्न लिहिला काय कोण आठव आहे ना. तर कळलं आता याचं समजा रिझल्ट आल्यावर. आता हे पाठीमागून असं समजा असे झाडं झुडपं आहे तिथं पाठीमागं असं कचरा आहे कचरा नाही पाला पाचोळा समजा अशा या भागात
का नाही. आणि ते शेजारून हे असं हे जंगल भाग सगळं त्यामध्ये त्याची वाघं गेले सगळं बरोबर नसतो. हां अंधार पडायच्या अगोदर पळून लागतं का खरं नाही. तिथे येतं आमच्या तिथे कस्तुरी खेळ आली ही तशी मंडळी. आता तशी पाहिजे तर भोगोळ्यामध्ये इथं पाणी आता गरम झाले आणि त्यामध्ये आता गुळ टाकला आता गोड भात करायला. मला वाटलं खिचडी काढू, माझा खिचडी नाही वाटत होते गोड भात काढू. खडकत पाहिलं वाचव तशी आम्ही इथं बसलो तशी काकांनी का नाही. हां तर काका आता ते त्या कीर्तन सुरू आहे तर मंडळी आता असं भूक लागली आता त्याची. आता तशी मी आता वाट पाहून की समजा आवाज येईना का पण का भात होईल आता खावा लागला त्याची गोड भात हो का खिचडी हो का नाही. एक कसं आता 2 वाजून गेले असतील बहुतेक. किती आहे का तर चला मग आता वाटत पाहू आहे का नाही जावायला कडाकडे. आता ही तशी आमची मैश्वर तिथे पाहायला लागली. दादा कवा का करणार तिथे बापू आपले महत्व आहे. फोनवर बोलायलेत तिथं झेंडे फिंडे असे मस्त नजर आहे. नाही नाही वर एक झाड आहे काच काढून काय ते नाव सांगलं झाडाचं मला ध्यान नाही का असे कोण तुझी मग बापरे. हो हो आता पाणी गरम करायला हवा त्यात गुळ टाकून. तर मंडळी आता तशी पूजा चालू होतं देवाची. मेन मेन येतं आरती करून मग काय करू आपण मासे बघायला तिथे आणि देवाचं नाव आहे तशी वाचून घ्या तुम्ही. तर इथं असं मंदिर आहे. इथं पहा इथं आमचे घरचे माणसं सगळं मंडळी इथं महिला मंडळ तर पुरुष मंडळ. तर इथं पहा मंडळी आता इथेशी वानेर पाहिली या झाडावर बसले इथं पाहिजे जंगलला ते सगळा हिरे आणि इथं वानेर आली पाहिजे पहिले वानेर बसलेली बरेच वानेर आली इथे पाहिजे इथं वानेर आहे. आता मंदिर पाहिजे मंदिर काही गरम राहायला लागले ते मस्त झाड आहे. ते झाडाचं पण तुम्हाला दाखवतो कशी इथं काय म्हणून. तर मंदिर घ्या हे झाड आहे. तर या झाडाचं समजा फाटा खाली येऊन ते झाड फुटलं म्हणून या झाडाला म्हणून तेव्हाच कोडेश्वर पडलं पाहिजे. म्हणजे हे एका झाडाचे 3-4 झाडे झाली समजा ही पाहून झाड जितके जमीन आलं पुन्हा ते झाड फुटलं म्हणून या झाडाला कोडेश्वर म्हणतात. पायाचं झाड तर मंडळी आता तिची पाहता मी तर हिला जेवायला पण दिली तशी वांदे राहिली घोडपा टाकलाय तशी म्हणजे कसं हे पण खावा बनवून म्हणजे कसं आहे तशी जेवणामध्ये खायला समजा काय नसतं ना त्याच्यामुळे ते घोडपा टाकला मी ते तिथे आता समजा हे खायला पाहिजे मस्त घोडभात. लगेच आता मी कचरा उचलून घेतली आहे तिची घोडपा टाकून कसं आहे तिची आम्ही काय खराब करून ठेवला नाही ते कसं चांगली जागा राहावं म्हणून ते पात्र लगेच आम्ही उचलून घेतो ते खाऊ देतो आता हे पात्र आम्ही उचलून घेतो कसं खाजवायला येते वानेर मस्तपैकी काय काय पळून चालेल. विचार होता की समजा हे भात समजा खाली टाकावं जमिनीवर कसं आहे ते खाता येणार नाही म्हणून पात्रावर काही प्लॅस्टिकवर टाकलं येतं. आता तो घरी खाऊ घालतो आणि मग सगळं सामान येचून घेतो इथं म्हणजे कसं आहे आम्हाला घाण करू वाटत नाही एवढी चांगली जागा इथं त्याच्यामुळं कचरा करणं कसं बरोबर नाही कोणत्या जागी चांगली जागी पाहिजे जेवायची वांजरे आपल्याला खाऊ देऊ आपण. ते मंडळी आता पाहिजे तशी आता इथं आमची मंडळ जेवायला लागली तर तशी आमची छोटं मंडळ आहे तिथे जेवायली पाहिजे तशी छोटे नमुने येत आहे काही ते वाढत आली की जरा मागून जेवायची असतंच का आमची जरा जेवण झाली अगोदर. तर मंडळी आता जेवण करून आता आम्ही चालू पहा वरी गाडीकडे. आता टाईम लय झाला आता आबाळ गिबाळ निघायला लागली पाऊस इथे का असं वाटायला लागला आता एवढा खाल्ला म्हणसान मी गोड भात खिचडी कढी खाली चालणं म्हणजे झालं आता मला रस्ता तर लय खराब आहे
पावत आपल्याला काय झालं होते का नाही जरासं ते रस्ता समजा किती समजा अंदाजे 50-500 फूट असतो अंदाजे रस्ता. पण कसं जरा चढ आहे आणि त्याला त्याचं कसं जरा जीवावर राहिलेलं चालायचं का नाही त्याच्यामुळं. पाहतो तुम्हाला जरासा नजारा दाखवतो इथून रस्ता दाखवतो काय किती खराब रस्ता का. हे बघ हे असा रस्ता आहे. हे पुढं जरसे पोर गेलं पुढं आणि तसं आता हे मंदिर आहे असं खरगुटात बघा नाही. त्याच्यानं अशी झाडे आहेत सगळी सागवान काही ते डावंडे झाड आहेत इकडं. म्हणजे कसं आहे जंगल राहिलेच जास्त प्रमाणात जंगल इकडे या भागात बघा नाही. सगळं फॉरेस्ट एरिया आहे असं आहे. इकडे सूर्यन ते रव्या झालं तिकडे पुढं पाहिजे तशी आता वरी आता आला मी तशी. आणि आता पाहिजे तशी एक मंदिर आहे काचचं मंदिर काय माहीत नाही. आता वरी गेलं आता पाहतो ते मंदिर काच आलं की मी पाहिलं नाही. आता बस सूर्य पण माळावं लागला बहुतेक नाही काय असा रस्ता तिथून चढ आहे. आणि इकडं असं असं उतार आहे. हे बघ इकडं हे आले तशी हे कारते आले पाहिजे चट्ट्या घेऊन. मी रिकामाच मला असं चाललं नाही ना ते चट्या गिट्या घेऊन का चालणार का नाही. तेव्हा तोंड पुसायले खरकटे तोंड पुसायले सूर्या रट्टावून जाऊन खाला वाटे ना गाडी होय सगळं दाखवलं रे. अरे हे कोण आहे इथं आमचा पिल्लू आहे 2 नंबर करायला येते तशी का नाही. इकडे बाई तशी अशी तशी समजा जागा आहे पटांगण. इथं जत्रा भरते म्हणा या जागी. इथे आपली गाडी आणि इथं एक मंदिर आहे. मग आता मंदिरात जाऊन पाहत नाही का असे म्हणून. आणि तशी पा गोठा आहे ढोरं ठेवासाठी. आणि हे पा असं आहे तशी इकडे एक तळ आहे. ए मारू नको त्याला अहो काही पोरत आमचे सुधारतात कावाच नाही. पाहिजे तसे गाव आहे. या गावाचं नाव आहे जुनूना तालुका पुसद जिल्हा यवतमाळ. पण या गावामध्ये हेच मंदिर आहे. असा रस्ता इथून छोटा कच्चा रस्ता. आणि तशी आपले नमुने इथं 3 वानेरं गांधीजी 3 बंदर आहे का नाही. आणि तशी मंदिर मागे असे जनावर आहेत गाई बांधून ठेवले इथं. इथं इथंच देवाच्या आणि हे असं इथं जंगल पास. तर मंडळी आता आम्ही पोहोचतो कमिरीत. तर बाई कमिरीची बँक येतं HDFC. आता वाजले रात्रीचे 8:30 ते 5 दिवसात अंधार पडला आहे कमिरीमध्ये. मार्केट पण झाली कमिरीचे. तर आम्हाला समजा अजून अर्धा-पाऊण तास लागेलच घरी झालं. बरं जरा लांब येतं गाव आमचं. काही माणसं सोडायचे ना आम्हाला रस्ता नाही का जर असं गाव येतं काही पाऊणमध्ये सोडायची तशी तिला टाईम लागणार होता. इथे समजा बोलायची काम चालू आहे ना जरा रस्ता खराब आहे. तर पाहत आणि सरकारी दवाखान्यात आली. सरकारी दवाखान्यात जवळच का आता अंधारात काय दिसत इथे गावात गेल्यावर मला तर व्हिडिओ आधी करत नाही. अंधारात काय दिसणार आहे ना. पहिलेच आमच्या गावामध्ये लाईट राहत नाही बरोबर. लाईट राहते समजावर काही लाईट नसतं त्याच्यामुळे काय करतो आता डायरेक्ट आता घरीच व्हिडिओ बनवतो आहे का नाही पहाटे सकाळी. चला आता आहे ना आपण काय करू आता जाऊ आता गावाकडेच तिथे आता व्हिडिओ मी पहाटे बनवतो आहे ना. चला गुड नाईट. तर मंडळी रात्री आम्हाला समजा 9:30 वाजले होते यायला घरी. म्हणजे कसं आता समजा माणसं जरा सोडत आलतो घरी आहे का नाही म्हणजे रस्त्यानं. जर तुम्हाला समजा आता ही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवड असेल तर लाईक सबस्क्राईब फॉलो जे करा ते करा तुम्ही काय करा. चला आपण आता काय करू नवीन व्हिडिओमध्ये भेटू तुम्हाला. तोपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या. चला